चर्चा मान्यही केली आहे। पक्ष संघटनेत झालेल्या बदलांमुळे बडगुजर नाराज आहेत। त्यांच्यासोबत विलास शिंदे देखील नाराज असल्याची माहिती आहे। राऊतांची बडबड बंद झाली नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेत कोणीही शिल्लक राहणार नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावला होता नुकताच। तिकडे बडगुजर यांच्या नाराजीच्या चर्चेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र खळबळ माजल्याची चर्चा आहे। म्युनिसिपल कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे आणि 2700 कर्मचारी त्या युनियनचे सभासद आहेत। त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो। मी स्वतःवरच नाराज आहे। मी नाराज नाही। संघटनात्मक बदल मध्यंतरच्या काळामध्ये जे झालेत तेव्हापासून विलास शिंदेसह एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे आणि वरिष्ठांना पक्षप्रमुखांपर्यंत त्या भावना गेलेल्या असतील। विधानसभेच्या निवडणूक झाल्यापासून आमच्यातलेच काही लोकांनी ती चर्चा पसरवलेली आहे, पण योग्य वेळी योग्य निर्णय होईल त्यावेळेस। मला वाटतं अजूनही त्यांची बडबड इतकी सुरू असते की त्याला काही सीमाच राहिलेली नाही आणि ही बडबड जर अशी सुरू राहिली तर मला वाटतं शिवसेना मला असं वाटतं की काही शिल्लकच राहणार नाही। 35 वर्ष झाले सतत मी भाजपमध्ये 7 वेळा निवडून आलेलो आहे। सर्वात सिनियर मी या ठिकाणी आहे। माझ्या मनामध्ये हा विचार कधी आलाच नाही। तुमच्या सारख्यांच्या मनात असे बुरसटलेले विचार येतात, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, पक्ष याच्या दावणीला बांधू का त्याच्या दावणीला बांधू, सत्ता असो का नसो। 20 वर्ष मी विरोधात होतो त्यावेळेला मलाही खूप आमिष दाखवण्यात आली, पण मी किंचितही माझ्या विचारापासून दूर झालो नाही आणि आता तर काही प्रश्नच येत नाही। आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही। पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्याची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही उद्धव ठाकरेंना।